दुसरे एक ग्रस्त होते. पेशव्यांचे सावकार होते. त्यांच्या घरात जवळ-जवळ 200-250 वर्षापूर्वीचे प्रश्न सगळे जुने पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा, आजोबांनी ठेवलेली बाई हे सगळे त्याच्या अंगात आले. संचार केला सगळ्यांनी. त्यांच्या घरात कुठेतरी त्यांनी गुप्तधन पुरून ठेवलेलं होतं. तर त्यासाठी कोणालाच गती मिळालेली नव्हती आणि ते सगळे एक-एक बाहेर पडले. त्यांना व्यवस्थित सगळ्यांना सद्गती दिली आणि त्यात तेही कुटुंब सुखी आहे एकदम. बाधा पितृ जो झाला हे झालं. बाधा काय असते? बाधा ही तुम्ही अशा जर एखादे हे असतील, एखादी जागा असेल, ज्या ठिकाणी अपघात झाले, हे झाले, अशा ठिकाणावरनं गेला तुम्ही किंवा तुम्ही जर तयार अन्न कुठनं घेऊन आला अशा ठिकाणावरनं, तर ते अन्नाबरोबर तुम्हाला ती बाधा येऊ शकते किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी लघुशंकेला बसला एखाद्या झाडाखाली, तरी त्या या झाडावर काही म्हणजे पिंपळ झालं, उंबर झालं, वड झालं, चिंच झालं, अशा झाडांवर हे जे असतात आत्मे ते बसलेले असतात, त्यांना झडकरी म्हणतात. तर ते असे जर तुम्ही चुकून जर अशा झाडांखाली लघुशंकेला बसलात, तिथे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. अशा ह्याच्यात सुद्धा हे होतं. तुम्ही तयार अन्न जर एखाद्या ठिकाणावरनं आणलं तरी तुम्हाला ते हे लागू शकतं. स्त्रियांपैकी जर मासिक धर्माच्या काळात जर त्या अशा कुठल्या ह्याच्यात झाल्या तर त्यांनाही लवकर ते हे होऊ शकतं, बाधा होऊ शकते. अशा बाधेचे माझ्याकडं भरपूर म्हणजे आतापर्यंत अनेक हजारो लोक म्हणले तरी हरकत नाही. 43 वर्षात असे माझ्याकडे अनेक लोक येऊन गेलेले की ज्यांना बाधा झाली, हे झाली, दाखील बसणे, फिट्स येणे. तुम्हाला फिटचं एक उदाहरण सांगितलं. दाखील बसणे किंवा आत्महत्या करणे हे असे प्रकार असतात, हे बाधेमुळे होऊ शकतात. एखादा जर बाधा झालेली माणूस आहे, त्याला जे लागण झालेली ज्या आत्म्याची, त्या आत्म्याने जर तुम्हाला आत्महत्या केली असेल तर तुम्हाला आत्महत्या करावं हे होतो. तो जर एखाद्या आजाराने गेला असेल, आजार होऊन, तर तो आजार तुम्हाला होऊ शकतो. असे अनेक उदाहरण आहेत की तो आजार यांना झालाय. त्याला जर दारूचं व्यसन असेल तर या माणसाला सुद्धा दारूचं व्यसन लागतं. न पिणारा माणूस सुद्धा अचानक जर अशा याच्यातनं गेला, जागेतनं किंवा याच्यातनं आणि बाधित झाला, तर तो अचानक दारू प्यायला सुरुवात करतो, अचानक गाळ द्यायला सुरुवात करतो. असे अनेक उदाहरणं माझ्याकडे येतात. आता एक उदाहरण म्हणजे आमच्या एका मित्राची मुलगी, की रेल्वे लाईनच्या शेजारी त्यांचा बंगला होता. तर रेल्वे लाईनच्या शेजारी बंगला होता, तर तिला बाळंतीण होती. 3 महिन्याचं बाळ होतं. 3 महिन्याचं बाळ, त्याच्या अगोदरच तिला त्रास सुरू व्हायला लागला आणि खूप केस मोकळे सोडायची, हे करायची, काय काय विचित्र. नवऱ्याला भांडायची, नवऱ्याला जवळ येऊन देत नव्हती. एक दिवशी लक्ष्मी विजयाच्या दिवशी ती रात्री बाहेर पडली, संध्याकाळी 8 वाजता वगैरे. केस मोकळे सोडले आणि त्या धुंदीतच ती चालत 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 लांब 5-6 किलोमीटर लांब आली. स्वामींचा फोटो बघितला तिने, एका ठिकाणी मोठं होर्डिंग होतं आणि ती शुद्धीवर आली. शुद्धीवर आली तर तिच्याजवळ काहीच नव्हतं. तिने मोबाईल वगैरे काहीच नव्हता. एकटीला एका जाणाऱ्या माणसाला तिच्याकडनं मोबाईल मागितला आणि तिने घरी फोन केला सासरवाडीला की अशा अशा वेळी ठिकाणी आले, कसे आले मला काही आठवत नाही. सासरवाडीकरांनी तिला घेतलं आणि माहेरी सोडून दिलं. लहान बाळ, 3 महिन्याचं बाळ होतं, ते स्वतःकडे ठेवून घेतलं आणि तिला सोडून दिलं बाहेर. तर आमच्या मित्रांनी मला सांगितलं की बघ बाबा त्यांचं असं झालेलं आहे. तर मला अजूनही चांगलं आठवतं. त्या मुलीला मी बसवलं समोर, मंत्रोपचार सुरू केले. तिने जे केस मोकळे सोडले, मान हलवायला सुरुवात केली. तिला विचारलं कोण येतो, तर आतमधला तो माणूस जो झपाटला होता तिला, प्रल्हाद जाधव म्हणून होता, आत्महत्या केली होती रेल्वे खाली. तर तो तिला लागला होता अशा ह्याच्यात. म्हणजे ती बाळंतीण असताना, आपल्याकडे बाळंतीण असताना 6वा महिना शक्यतो बाहेर पडत नाही, देवाला जातात आणि मगच बाहेरची कामं. पण आता ह्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला काही तसं पाळता येत नाही. पूर्वी 6वा महिन्याच्या आतमध्ये कोणी बाहेर पडत नसत.
तर ती नेमकी ते रेल्वे लाईनच्या शेजारी बंगला असल्यामुळं आणि ते रेल्वे लाईन क्रॉस करायला बरेच वेळा लागायची. अशा ह्याच्यात तिला ते झालं आणि त्या मुलीचा एक मावशीचे मिस्टर स्वतः पोलीस होते. ते माझ्या शेजारी बसलेले होते. तिचे वडील होते. ते मावशीचे मिस्टर पोलीस होते. तर त्या पोलिसांनी मी त्याला विचारून घेतलं की बाबा तू गेलास कधी कधी किती तारखेला काय त्यांनी सगळं सांगितलं. तुझ्या घरी कोण असतं तर म्हटलं काही नाही एक म्हातारी आई आहे माझी बाकी माझ्या कोणी नाही मला. तर त्यांनी तारीख सांगितली मला कधी मेला ते कधी आत्महत्या केली का केली वगैरे. तर ते तिचे मावशीचे मिस्टर होते पोलीस त्यांनी पोलीस तपास करून त्यांच्या हिशोबाने त्यांनी हे केलं. रेल्वे पोलीसमध्ये त्यांनी चौकशी केली. तर त्या तारखेला स्टेशनवर नाही तर ते स्टेशनवर असलं तर ते रेल्वे पोलीसच्याकडं हे जातं. ते मधल्या ट्रॅकवर त्याने आत्महत्या केल्यामुळं त्यांनी साध्या पोलिसांनी हे केलं त्याला. तर ती बॉडी वायसीएमला होती. त्या पोलिसांना म्हणजे त्यांना खोटं एक शहानिशा करायची होती. तर ते वायसीएम हॉस्पिटलला पुण्यात गेले. तिथं त्यांनी चौकशी केली तर खरंच त्या नावाचा माणूस त्या दिवशी तिथं रेल्वेखाली गेलेला. त्याला मागितलं काही नाही त्यांनी दही भात मागितला आणि त्यांनी त्या मुलीला सोडलं. आज जवळजवळ 15 एक वर्ष झाली असतील ती मुलगी आनंदाने संसार करते. ती तिच्या घरी परत तिच्या सासऱ्यांनी तिला घेतलं घरी नवऱ्याने पण घेतलं. आता आनंदाने संसार. तसे अनेक किस्से असतात की जे हे होतात. आता बाधायची एक दुसरी गोष्ट डिसेंबर महिन्यातलीच गोष्ट. एक मुलगी आणि तिचे मिस्टर जपानला होते. IT मध्ये होता नवरा तिचा. जपानला होते. तर त्या जपानमध्ये असताना त्यांना त्रास सुरू झाला. ते राहत होते तिथं. निगेटिव्हिटी कॅच केली. तर तिच्या नवऱ्याने फुजी म्हणून तिथं डोंगर आहे. तिथं ज्वालामुखी असतो आणि जपानमध्ये वर्षाकाठी 30,000 लोक त्या ज्वालामुखीमध्ये जाऊन आत्महत्या करतात. या मुलीचा नवरा पण तिथं 2 वेळा त्या डोंगरावर जाऊन ती जागा बघून आला होता आत्महत्या करायची. पण त्याचं काही ट्रेनिंग झालं नाही. तो सांगून गेला होता असं आता मी जाणार आहे वगैरे. पुढं या मुलीला पण त्या दोघांनाही असं रात्री झोपेत कुणीतरी चादर ओढतंय कुणीतरी आपल्याला टपला मारतंय असं भास व्हायला लागलं. तर एक दिवशी या मुलीच्या अंगावरून हात फिरला आणि तो त्या मुलीला हात दिसला की कोणतरी आपल्या अंगावरून हात फिरतंय. ते तडक दुसऱ्या दिवशीची फ्लाईट घेऊन पुण्याला आले. पुण्यात राहत होते. पुण्याला आले तर त्या मुलीचे आत्या आणि तिचे मिस्टर हे माझे मित्र होते. लहानपणी त्या मुलीला एकदा त्रास झाला होता त्यामुळे तिला माझं नाव आणि घर माहिती होतं फोन नंबर माहिती होता. ती माझ्याकडे आली आणि मंत्रोपचार केले. ते दोघंही आता एकदम बरे होते. ती आता अनुभूतीवर तिला मी पोस्ट पण टाकायला सांगितली असा असा अनुभव तुझा तू अनुभूतीवर दे. ते एकदम ती पण ओके झाली. एक पुण्यात मोठे हे होमिओपॅथ डॉक्टर आहेत. त्यांनी माझ्याकडे केस पाठवली होती. अशीच बाधा झालेली होती आणि त्या मुलीला पुण्यातल्या एक राष्ट्रीय पक्षाच्या सेक्रेटरीची मुलगी होती. त्या मुलीला आत्महत्या करावीशी वाटत होती. तिने 2 वेळा प्रयत्न पण केले होते. डॉक्टरांनी तिला माझ्याकडे पाठवली. एक अर्धा तास मी माझ्या कामात होतो. अर्धा तास मी तिच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. ती खाली थांबली होती. पण त्या अर्ध्या तासात तुम्ही प्रचंड फोन केले आरडाओरडा करत होती खाली. आणि मी खाली गेलो तिला बसवलं समोर बसवलं मंत्रोपचार चालू केले. त्या डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो आम्ही. तिच्यासोबत तिची एक मैत्रीण आणि तिचा नवरा होता. उपचार चालू केले आणि तिला आजार म्हणजे तिने अगोदर 2 वेळा अटेम्प्ट केले होते सुसाईडचे. आणि आजार म्हणजे तिला नॉनस्टॉप 1 वर्षभर तिला पिरियड येत होते. एक काही दिवस न चुकता तिला ते हे व्हायचं आणि काही माणसांच्या संपर्कात आली तर तिला तो फ्लो जास्त व्हायचा. तिला बरेच 10-12 डॉक्टरांकडे जाऊन आली. सगळ्यांनी तिला युटरस काढून टाकायचा सल्ला दिला होता. पण या डॉक्टरांनी तिला काहीतरी ते वेगळं वाटलं म्हणून त्यांनी माझ्याकडे पाठवलं. तिला औषधोपचार केले मी आणि मंत्रोपचार पण दोन्ही केले. आणि ती 8 दिवसात मुलगी तिथंच ते
फ्लो पण सगळे पिरियड्स पण थांबले आणि आता तिलाही जवळजवळ 13-14 वर्ष होऊन गेले. ती पण मुलगी एकदम सुखी आहे. असे अनेक म्हणजे हजारो म्हटलं तरी हरकत नाही. गेले 43 वर्षात माझ्याकडे असे हजारो हे होतात, माणसं येऊन गेले. आता करणी करणी हा पूर्वी फार काही करणीचा हे प्रकार नव्हता. गेले 20 एक वर्षात करणी हा प्रकार शहरांमध्ये फार कमी होता. करणी गावाकडेच आलाय. पण आता ह्या टीव्ही झालं किंवा रेल्वेमध्ये किंवा बसेसमध्ये असे जे बाबावाल्यांचे पोस्टर्स असतात, हे असतात, जाहिराती असतात, त्याच्यामुळं किंवा अजून कशामुळे हे करणी प्रकार हा शहरात पण भरपूर वाढलेला आहे आणि सर्रास करण्या होतात. आता ही करणी होती कशी करची करता करणी तुम्हाला काही खायला घालून करू शकता. काही खायला घातलं किंवा तुमचा एखादा कपडा वापरता कपडा तो घेऊन ते मांत्रिक लोक स्मशानात जाऊन एखादा मृत जो माणूस असेल आत्महत्या केलेला किंवा असा बाळंतीन गेलेली बाई आत्महत्या आहे असे लोक अशांचे आत्मे ते जेरबंद करतात आणि ते कॅच करून तुमच्या अंगात सोडतात. तुमच्या अंगात सोडतात. तुमचं एखादं कापड घेतात, खडकीची भवली बनवतात, त्या भवलीत तो आत्मा उतरवतात, त्याला तुमचं कापड लावतात आणि त्या भवलीला जर सुई टोचली तर तुम्हाला टोचल्यासारखं होतं. ते भवलीला जर हात ओढला तर तुमचा हात दुखायला लागतो. असा प्रकार असतो. तुम्हाला काही खायला घालणं, तुमचे काही तुमचे केस तुम्ही बाहेर आपल्या स्त्रियांना सवय असते केस आपले केस विसरून झाले की केस फेकून देतात बाहेर, लोक फेकून देतात. असेही अनेक केसेस असतात की ज्याच्यामध्ये त्या केसेस केस गोळा केला करतात आणि त्या केसांमधनं तुमच्यावर कमी करतात. तुम्हाला खायला घालणे, तुमच्या एखाद्या काम वस्त्र चोरीला घेऊन चोरून त्याच्यावर ती कमी करतात. तुमच्या अंगाचा एखादा केस झाले नख झाले त्याच्यावर पण कमी होऊ शकते. तर माझ्याकडे मुसलमान स्त्री होती, नवरा बायको आले होते. त्या बाईचं रात्री 11:30 वाजता जे पाय दुखायला सुरुवात व्हायची ते पहाटे 5:30 पर्यंत पाय दुखायचे. नंतर ती बाई एकदम चांगली असायची. पण त्या ह्याच्यात एवढे प्रचंड पाय दुखायचे, औषधोपचार झाले, डॉक्टर दवाखाने झाले, सगळं झालं, ते काय तिथं पाय दुखणं थांबत. तर एकाने असं माझं नाव सुचवलं, ते आले माझ्याकडं, बसवलं तिला. तर त्या बाईच्या नवऱ्याच्या मित्रांनी तिच्यावर करणी केली. तिचे केस विचारलं कसं काय केलं. तर केस घेतले होते तिचे, ते केसांवर त्यांनी ती करणी केली. त्याला थोडासा हे करून करणी असेल तर एक 4-5 सेटिंग घ्यायला लागतात. पण त्या ह्याच्यात ती व्यक्ती एकदम बरी होऊन जाते. त्या ह्याच्यात त्याला थोडासा त्रास दिला त्या आत्म्याला, व्यक्ती दिली. ती बाई पण आता ओके, ती स्वतः आता दुकान चालवते. तिचा कासाराचा धंदा आहे त्यांचा.